बाबांच्या चरणी नेहमीच येत असतो आणि बाबांचा आशीर्वाद घेत असतो. वर्ष संपत आलं आहे. येणारं वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख, समाधान, शांती मिळो. या वर्षात कुठली निवडणूक नाही आहे, त्यामुळे सगळे कार्यकर्ते शांत आहेत सगळे. पण आता गेलं वर्ष जे गेलं हे पूर्ण निवडणुकींचं गेलं. बाबांच्या कृपेने ज्यांना आशीर्वाद मिळाले त्यांच्या हातून चांगलं काम घडावं. विरोधकांनी देखील चांगल्या सूचना कराव्यात आणि ह्या महाराष्ट्रावरती बाबांची कृपा अखंड राहो अशी प्रार्थना मी केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, इतर पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. कशा पद्धतीने आता सामोरं जाणं, कारण विधानसभेतलं हे निवडणुका या निवडणुकांसारख्याच असतात. त्याला निवडणुकांसारखं सामोरं जावं लागतं. बाबांची शक्ती मिळाली तर पार करू. लोकसभेला 400 पारचा नारा, आता BMC मध्ये 150 पारचा नारा, कसं बघतो? नारा देणारा तर नारा देऊ दे, आम्ही लढायचं काम करू. सध्या महायुती सरकारमध्ये बघितलं तर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मी या राजकीय विषयावरती काही बोलणार नाही. आज मी बाबांच्या चरणी पाया पडायला आलेलो आहे. ईश्वर करो सगळ्यांना शांती, सुख, समाधान, शांती. बीडमध्ये देखील शांतता नांदो. राजीनामे मागितले जात आहेत मंत्र्यांनी, ते आता बघू. राजकारण आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कशी पुढे पुढे डेव्हलपमेंट होते ती बघू. परंतु ईश्वराचरणी आणि बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की बीडचं जे बिहार व्हायला लागलं आहे ते थांबो आणि बीडमध्ये सुख, समाधान, शांती राहू दे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.